आपण हे दृश्य जे आहे थेट अंतरवली सराटीमधून बघत आहे। या ठिकाणी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे जे आहे तपतपत्या उन्हामध्ये जे आहे आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थनसुद्धा मिळत आहे। मला चारही बाजूकडून ही जी आहे मराठा आंदोलक हे दाखवत आहोत, बघू शकता तुम्ही आज। आणि काल जे आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतसुद्धा चर्चा झाली, पण मात्र त्या चर्चेचा काही तोडगा निघाला नाही। म्हणून जे आहे आज 30 मेपासून जे आहे मनोजदादा जरांगे यांनी उपोषणाचं अस्त्र उपसलेलं आहे आणि या तापत्या उन्हामध्ये जे आहे मनोजदादा उपोषण करताना आपण या दृश्यामध्ये बघत आहात। अत्यंत जे हे दृश्य आहे तापत्या उन्हामध्ये हे आंदोलन मी पहिल्यांदाच तुम्ही बघता आहे। अंतरवली सराटीच्या या मैदानामधून हे दृश्य तुम्हाला मानव चेतना न्यूजकडून तुम्ही बघत आहात आणि मानव चेतना न्यूज जे आहे या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता। उन्हामध्ये संपूर्ण जे आहे मराठा बांधवसुद्धा या ठिकाणी मनोजदादांना प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि 10 महिन्याची वेळ जी आहे ते मनोजदादा जरांगे यांनी सरकारला दिली होती, पण त्या 10 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही। म्हणून पुन्हा जे आहे मनोजदादा जरांगे पाटील जे आहे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। आज सकाळीसुद्धा सरकारचे म्हणजे मंत्री जे आहे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या ठिकाणी आले होते, तरी तोडगा निघाला नाही आहे। अनेक त्यांच्या मागण्या आहे, त्या मागण्या मान्य अजून सरकारने केलेल्या नाही। त्यामुळे जे आहे मनोजदादा पाटील या ठिकाणी पुन्हा आंदोलनाला बसलेले आहे। हैदराबाद गॅझेट आहे, सातारा गॅझेट आहे आणि 58 लाख जे कुणब्यांच्या नोंदी मिळालेल्या आहे त्याची लिस्ट अधिकृत देण्यात यावी आणि कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि जे काही गुन्हे आंदोलकांवर दाखल केलेले आहे ते सुद्धा म्हणजे रद्द करावे अशी सुद्धा मागणी दादांनी केलेली आहे। तुम्ही बघू शकता बाज टाकलेली आहे आणि त्या बाजेवर जे आहे मनोजदादा जरांगे आपलं उपोषण करीत आहे। तर नक्कीच तुम्ही मानव चेतना न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद। आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स सुद्धा आणण्यात आलेले आहे। जवळपास 1 2 3 4 5 6 फक्त ॲम्ब्युलन्स आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि आता जवळपास 5 ते 6 घंटे झाले या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांचं भर उन्हामध्ये हे जे आंदोलन सुरू आहे।